आज आपण टाकलेल्या वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहे। तर आपण बॉटल घ्यायला आलो, थंडा पिऊन टाकली कोणीतरी इकडे। तर हाय मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण टाकलेल्या बॉटल पासून चिंभोऱ्या पकडण्याची बॉटल बनवणार आहे, म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ बनवणार। तर नदीला चिंभोरी पकडायला मी बॉटल कशी बनवणार तुम्हाला पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ नक्कीच बघतच राहा। तर आता बॉटल कापावं लागेल, इथून पहिले अगोदर कापावं लागेल, मग नंतर इथून पुन्हा कापावं लागेल। आणि मित्रांनो, हा बॉटलचा बिरवण, हा ढक्कन सुद्धा वाया जाणार नाही आहे, पूर्ण काम येणार आहे। तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवतोय। चला अगोदर कापून घेऊ। इथे पुन्हा कापायचं आहे, इथे। याला हॉल पाडून घ्यायचा, या ढक्कनला। बघा व्यवस्थित हॉल पाडलेला आहे। तर मित्रांनो, हा भाग चिरायचा आहे आणि असा ठेवायचा आहे आणि भोवतून हॉल पाडायचे आहे। ह्याला सुद्धा भोवतून हॉल पाडायचे आहेत आणि इथे सुद्धा हॉल पाडायचे आहेत। ते आपण पटापट हॉल पाडून घेऊ। असे हॉल पाडायचे भोवतून। आता मागून पण हॉल पाडायचे आहे। हा मागचा खाणं बांधण्यासाठी पण हॉल पाडून झाला आणि आता वरती हॉल पाडावं लागतं पटापट। वरती यासाठी हॉल पडायचे, पाणी निघून जायला पाहिजे, आणि भोवतून पडायचे हॉल। तर ह्याला सुद्धा हॉल पडावं लागतील। भोवतून हॉल पाडून झालेला आहे। कोयतीने आता हा भाग चिरावा लागेल। म्हणजे चिंभोरीला घुसताना असं लूज झाला पाहिजे, लूज म्हणजे चिंभोरीला घुसताना अडचण नाही आला पाहिजे। हा जो भाग आपण चिरलेला आहे तो इथे बांधून घ्यायचा आहे, शिवून घ्यायचा आहे तारने, आणि आत चिंभोरी घुसेल। आणि मागचा जो हॉल पाडलेला आहे, हे ढक्कन बघा, हे ढक्कनला हॉल पाडलेला आहे, ते माग आतून ढक्कनला धागा बांधायचा आहे, इथे धागा घुसवायचा, आणि जेणेकरून धागा म्हणजे खेचला नाही जाईल किंवा निघणार नाही। आणि वरती सुद्धा गाठ मारायची आणि आतून इथे खाणं बांधायचे आहे, आतून जे व्यवस्थितपणा खाणं सेफ राहील तिथे कोपऱ्यात। आणि हा शिवून घ्यायचा आणि इथून घुसेल चिंभोरी, तर आतून तिला निघताच नाही येणार, कारण आतून हॉल लहान दिसतोय किंवा त्याला सुटे नाही करता येईल। तर मस्त एकदम ट्रिक आहे। तर मित्रांनो, कधीपासून कॅमेऱ्याच्या मागे माझी मुलगी होती एकता। हाय। तर मित्रांनो, आम्ही सॅम्पल एकच बॉटल चिंभोरी पकडण्याची बॉटल बनवलेली आहे। येते का नाही येते याची गॅरंटी नाही ना। आता आपण आज टाकून आणि उद्या उचलल्यावरच आपल्याला कळणार आहे। जर हा प्लॅन सक्सेस झाला तर पुढे आम्ही 10-15 बॉटल पण बनवू शकतो, नाही का ना आली तर एक सॅम्पलच आम्ही बनवून बघणार आहे। आणि तुम्हाला 2 दिवसाचा व्हिडिओ मित्रांनो एकच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। म्हणजे आज संध्याकाळी टाकायचं आणि उद्या सकाळी उचलायचं, म्हणजे रात्री सांगतं जास्त चिंभोऱ्या निघतात असं लोकांचं ऐकलेलं आहे। तर खाणं आणि तारानं बांधणं सर्व काय ते नदीवरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आपण टाकणार आहे। तर खूप मेहनत आहे या व्हिडिओला। तर खरंच मित्रांनो, लाईक बनताय, नवीन कोणी आला तर सबस्क्राईब करा आणि हाईप तर मित्रांनो कराच, आणि व्हिडिओ जरा आमचा हा गरीबाचा शेअर करा आणि एक चांगला कमेंट करा। चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट नदीवर भेटूया। खाणं कसं बांधायचं आणि वरती कसं बांधायचं हे तुम्हाला पूर्ण दाखवतोच। त्याच्यासाठी आपण पाय आणलेला आहे बांधायला आतमध्ये। चला आतमध्ये अगोदर खाणं बांधून घेऊ व्यवस्थित। मित्रांनो बघून घ्या। वरती त्याच्यासाठी आपण काठी कापलेली आहे, जे आपण खाणं बांधलेलं आहे तिकडे यायला नाही पाहिजे म्हणून वरती काहीतरी अटकवायला घेतलेलं आहे। चला
व्यवस्थित आपलं बांधून झालेलं आहे. खाणं बांधलेलं चिंबोरीसाठी ते खालती पडणार नाही. बघा आता वरती हे चिंबोरीला घुसण्यासाठी जो बनवलेला आहे होल, तो आता आपण ताराने बांधायचा आहे. त्याच्यासाठी तार पण आम्ही कापून आणलेली आहे. बघा ताराने शिवायला लागेल. आता व्यवस्थित पूर्ण शिवून झालेलं आहे. आता याच्यात चिंबोरी घुसेल पण त्याला आतून निघता नाही येणार. आतून निघता नाही येणार. बघा खेकडे पकडायचा बोटल तयार झालेला आहे. आता आपण पाण्यामध्ये टाकायला जाऊ. चला तर मित्रांनो येतील का नाही याची गॅरंटी नाही, कारण दगड ठेवायला पाहिजेत मोठे. बाटली वरतं उचल जात आहे पाण्याने, तर ही एक चुकी केलेली आहे. बघू आता उद्या माहिती पडेल. उद्या सकाळी येऊन आपण ते बघायचे आहे. एक तरी खेकडाला तरी बरं होईल. चला तर मित्रांनो उद्या सकाळी पुन्हा भेटूया. हाय मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहे 10 आणि आम्ही आत्ता ओढ्यावर चाललोय. चिंबोरीसाठी जी बॉटल पाण्यामध्ये टाकलेली आहे ती उचलण्यासाठी. ॲक्च्युली सकाळीच मित्रांनो जायचं असतं, पण आम्ही आत्ता चाललोय. आणि आज पावसाचं वातावरण नाहीसं आहे. आज मला वाटतं पाऊस नाही येईल. आणि शेवटची आजपर्यंत तुला सुट्टी आहे. उद्यापासून शाळेत जायला लागला हो काय? उद्यापासून शाळेला जायला लागेल हिला. तर पाऊस असल्यामुळे एकट्याला 5-6 दिवस सुट्टी होती. आणि आम्ही आता ओढ्यावर पोहोचलेलंच आहे. तर चला बघूया. ये लवकर लवकर. बघा आपण इकडे टाकलेले आहे. आणि मित्रांनो एकट्याने खूप मेहनत केलेली आहे. कालपासून कॅमेरामॅन ही होती आणि आज मी हातात मोबाईल घेतलेला आहे. तर काल खूप हिने मेहनत केली. एकट्यासाठी एक लाईक बनतंय. लाईक करा, सांग. लाईक करा, शेअर करा. हा काय वाटतं खेकडा येईल का नाही? एक तरी यायला पाहिजे, नाहीतर फुकट खाली हात जायचं ते पण बरं. नाही तर काय नाही, आपण बघू. आलं तर आलं नसीब. एकटा आता तू मोबाईल घेस काय? आपण तिकडे टाकलेली आहे मित्रांनो बॉटल. पहिला बघतो. इकडची आहे. एक वागता आहे बायट्या. एक हो, एक दिसतच आहे. दोन 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 दोन. वाव वाव, मस्त. दोन आली. दोन मोठी मोठी होती ना. जीव खुश झाला मित्रांनो, जीव खुश झाला. मला वाटलं एकच आहे काय. प्लॅनिंग सक्सेसफुल. असे जास्ती बॉटल करायला पाहिजे माहिती ना. काय तू भारी भारी भारी. तर पकड पकड पिशवी सोड. दोन आली. दोन बघा मोठी मोठी. हा 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 हा. जीव खुश झाला. असे बॉटल जास्त करायला पाहिजेत. एकदा आपल्याला 10 बाटल्या करायला लागतील. असे खुश आहे का नाही? एकदा खुश. खुश आहेस ना तू? फार खुश ना. चला मग आपली खाली करू. तिकडे खाली करून बघू. दर पकडून दे. तर एकटा मित्रांनो खुश झालेले आहे, कारण 2-2 खेकडे आलेले आहे. आपलं प्लॅनिंग आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. आपली ट्रिक सक्सेसफुल मित्रांनो झालेली आहे. तर असे जर आपण 10-12 बॉटल केले तर आपण भरपूर असे खेकडे चिंबोरे ह्या पकडू शकतो. तर प्लॅनिंग आमचं सक्सेस झालेलं आहे आणि तुम्ही पण असं करून खेकडे पकडू शकता. मस्तपैकी साफ करत आहे. खाणं वगैरे सर्व मित्रांनो सोडून टाकलेलं आहे. दोरी वगैरे फक्त खेकडे घेऊन जायचे.
चल एकटा चल घरी जाऊ आता. आता आपण चिंबोऱ्या टोपामध्ये खाली करून जवळून बघू. जवळून जास्त बनवले असते तर भरपूर खेकडे पकडली असती. नरमादी ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हे बघा. तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवतोय. आमची आयडिया एकदम सक्सेसफुल झालेली आहे मित्रांनो. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली. थंडा पिऊन टाकलेल्या बॉटल पासून आम्ही चिंबोरे पकडण्याची बॉटल बनवली. तुम्हाला पूर्ण प्रोसेस पाहायला भेटलेला आहे. तर अशा जास्त जर बॉटल केल्या तर भरपूर असे खेकडे पकडू शकतो. ते अड्डा हात केलेला असते म्हटलं तर फार येते ना. एकच बनवली तरी पण एकामध्ये 2 आल्या. मला आता विश्वास पण नव्हता की बॉटलमध्ये येतील असं. लोकांचे व्हिडिओ तर मी भरपूर बघितले, ड्रम कॅनमध्ये बनवून खेकडे पकडतात. पण आम्ही बॉटलमध्ये एवढीशी जागा, बॉटलमध्ये केवढी जागा आहे, एवढीशी थोडीशी जागा तर बॉटलमध्ये येतील असं म्हणजे विश्वास नव्हता. पण 2 आले. खूप खुश मित्रांनो. प्लॅनिंग सक्सेस. तर फुकट नाही गेली, म्हणजे मेहनत फुकट नाही गेली. तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवर कुणी नवीन आला असाल, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईप पण करा आणि चांगला कमेंट करा. तर आता व्हिडिओ संपवतो. पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला बाय बाय.